एकटं येऊ शकत नाही, एकटं खरंच कोणी येऊ शकत नाही. कारण मी आता तुमच्याशी बोलतो ना तर अंगावरती पूर्ण काटा येतो. पान पान शांत सावल्या मुखाने हलका खोल तळाशी. तर आलोय भूत बंगल्यात. हाय फ्रेंड्स, तर मी आज आलोय तळजाईमध्ये. तळजाईमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता तळजाई भूत बंगल्याचा. तर मला त्या व्हिडिओवरती एक कमेंट आली, ती तुम्हाला कमेंट दाखवतो. ती कमेंट तुम्हाला दाखवतो, या कमेंटवर फोकस कर भाऊ. दिवसा ढवळ्या गेल्या रात्रीचं जाऊन ब्लॉक करून दाखव की. तर असं मला कमेंट आलती. तर तो चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि आत्ता रात्रीचे वाजले 12:30, बराबर 12:30 वाजलेले. तर मी आज तळजाईमध्ये आलो आहे आणि खाली भूत बंगल्यावरती जाणार आहे. तर भूत बंगल्याचा व्हिडिओ तुम्हाला हा पूर्ण ब्लॉक भूत बंगल्यावर असणार आहे, रात्रीचा 12:30 वाजता. मी आणि माझे मित्र पण आहेत, काय खाली गेलेत काय आहेत. तर तुम्ही भावना व्हिडिओमध्ये बनून राहा आणि ब्लॉग कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग काय कसा वाटला तुम्हाला. तर आपण खाली जाऊया, भूत बंगल्यावरती व्हिडिओ चालू करतो डायरेक्ट. बाय बाय. तर भाऊंनो, हा खाली इथं भूत बंगला आहे, इथं आतमध्ये. तर आम्ही सगळे इथं थांबलेलो आहे. तर तो काय ह्यो घाबरलाय, हे जे डेअरिंग होत नाही खाली जाण्याची, तो म्हणतोय खाली. हे अक्षय चल ना, काय विषय एवढा. चला बाबा, चला चला. तुम्ही पोलिसांची भीती दाखवू नका, ते भूताची भीती दाखवा. भावांनो, सलीम भाऊ आम्हाला पार्टी देणार आहे म्हणून आलो आम्ही. भाऊ तुला नुसतं रोटीवर ठेवलेला आहे, पाण्यात बुडवून खाणं फालुदा पाहिजे मला. तर भाऊंनो, ही मस्करी करतात आता सगळ्यांचा मस्करीचा मोड आहे. तर आपण चाललोय खाली आणि भूत बंगल्यावर गेल्यानंतर ही मस्करी. मी येणार नाही, मी लाईटीचा उजेड जेवढा आहे तेवढंच येणार आहे, तिथनं मी वरती येणार आहे परत. मी आता क्लिअर भाषेत सांगतोय. बरं ठीक आहे. हा तर ह्याच्या तर पुंग्या टाईट इथं आत्ताच झालेले आहेत. हा आवाज कसा आवाज येतोय सालमे, हो आवाज येतोय. येतो, आवाज येतो. थांब ना, कसं थांब ना. चला आपण पुढे जाऊन बघू. आत ना तर येतच आवाज आहे. भाऊंनो, हे बघा, मागच्या व्हिडिओत हे मंदिर दाखवलं होतं. तर इथनं हे बघा, हे भगवा कपडा आहे. पण एक भीती असल्यामुळे हे माणसाला काय वाटतं की काहीतरी शॅडो वगैरे काहीतरी. तर इथं आतमध्ये भूत बंगला आहे. तर अक्षय चल. सगळे मस्करीच्या मोड मध्ये आहेत, पण डेअरिंग कोणाची होणार नाही. आतमध्ये जायची मला बी माहिती आहे. चले. तर भावांना इथं भूत बंगला आहे. तर यांची काय डेअरिंग होत नाही आतमध्ये यायची. घाबरलेत, खरंच घाबरले सगळे. आणि एवढा अंधार बघितलं कुणाची घाबरेल, कारण एवढा सामसूम रस्ता आहे. आता सगळ्यांची मस्करी चालू आहे तिथं, पण डेअरिंग कुणाचीच होत नाही आतमध्ये जायची. तर साहिल भाऊंनी पण आमच्या ब्लॉग चालू केलेला आहे. तर भाऊंनो, आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर बघू, माझी पण सध्या डेअरिंग होत नाही आहे, पण चॅलेंज घेतला आहे तो कम्प्लीटच करणार. तर चला भेटूयात आपण पुढं. तर भाऊंना बघा अंदाज, तर कोणाचे पण इथं फाटलच एवढा ह्याच्यामध्ये. भाऊ कोणीतरी हनुमान चालीसा लावले. बंद कर. तर हा टब्बार जो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर भावांनो, असं चाललोय आतमध्ये. तर चला. तर भावांनो, व्हिडिओ मध्ये बनवून राहा. खरं सांगतो, माझे पण पुंगे टाईट झालेले आहेत.
पण तो कसं आहे तिकडे नाही सलीम दादा. अरे यार इकडनंच आहे ना रस्ता. अरे काय दिवसांना एवढा अंधाराचं काय करणार. नको जाऊ सलीम दादा, जंगल आहे तिकडे. अरे जंगलामध्येच चाललोय रे आपण खरं. तर भाऊंनो आमच्या सोबत हा सगळ्यात छोटा बघा तर पहिली भीती वाटत आहे या ठिकाणी. अंधार बघाय पूर्ण डब. भाऊंनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही माहीत नाही, पण हा समोर असा भूत बंगला आहे. नंतर मंदिर आहे इथं, पण हा असा भूत बंगला आहे. कुठला? अरे काळे ते चित्र आहे. अरे एवढं घाबरू नका रे. चित्राला घाबरायला लागलं कसं व्हायचं तुम्ही. पोरांचा असा विषय झाला की भिंतीवरच्या चित्रांना सुद्धा घाबरायला लागलेले. तर भयानक असं खरं सांगतो भावांनो, आम्ही एवढे जण आहे म्हणून आम्ही इथं खरं आलेलो आहे. नाही तर असं कोणीच एकटं येऊ शकत नाही. एकटं खरंच कोणी येऊ शकत नाही. कारण मी आत्ता तुमच्याशी बोलतोय ना तर अंगावरती पूर्ण काटा येतो. मस्त आम्ही मस्करी करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण इथले जर अशा परिस्थिती बघितली तर खरंच अवघड आहे. आता आपले 3 जग महाग आहेत, ते पण डेअरिंग काय करत नाही यायची. तर आलोय, तुम्हाला बंगला दिसतोय का ना पूर्ण व्यवस्थित. टॉर्च मार ना तिकडं बघा असं बंगला आहे. तर खरंच सांगतो शपथ आतमध्ये जाण्याची डेअरिंग होत नाही, पण प्रयत्न करत की आतमध्ये डेअरिंग तर होत नाही. चॅलेंजनं घेतल्या म्हणल्यावर तो कम्प्लीट करावंच लागेल. पोंग्या टाईट आहेत. तर चल सिद्धू, तू छोटा आहे पण डेअरिंग बाज आहे. सगळ्यांपेक्षा जास्त डेअरिंग तुझ्यात आहे. तर आता आतमध्ये चाललोय भावांनो, एवढी मोठी रिक्स घेऊन आतमध्ये चाललोय. काय विषय तर नाही प्लीज भावांनो. व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा. लाईक शेअर आणि कमेंट. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण असे व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे. असं सारखं तर खरंच रे सायला डेअरिंग व्हायना रे आतमध्ये जायची. बाकीचे कुठे आहेत खिलाडी? माझे व्हायला लागले. हा तर बंगला, हा तर तळे. तळ दाखव तळ. अक्षय कुठे? अरे अक्षय चल ना. अरे चल बाबा, पुंगे टाईट व्हायलेत माझे. चला यार काहीतरी दिसायला बाबा आतमध्ये येत ना. असं वाटत शॅडो आहे, मस्ती झाडांचे शॅडो दिसतात, पण पुंग्या टाईट व्हायलेत ना माझे. मग चल ना बाबा तू पुढे. ब्लॉग तर मलाच बनवायचा आहे, चॅलेंज पण मीच घेतलाय, पण तुमच्या जीवावरती घेतलाय रे. तर भाऊंनो बंगल्याच्या लय जवळ हा बंगला. भाऊंनो स्टोरी मी सांगू शकत नाही, स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिलं डेअरिंग करून आतमध्ये आलोय. यार गपना, आधीच पुंग्या टाईट झाल्यात आहेत. काय लावले तुम्ही? कोणतं पुढे आहे ना कोणीतरी या रे. आकाश आलाय माझ्यासोबत. तर आतमध्ये चाललोय. भावना दगडी वगैरे दगडी वगैरे खरंच ना पिकू. पुंग्या टाईट आहे तिथं. लय विषय मोठा आहे ह्यो. यार चला के. हे बघा एवढी पोर आहेत, एक जण बी यायला तयार नाही. काय विषय नाही. अरे हलणार ना, हवा असल्यावर हलणारच की. अरे मग पायऱ्याच आहेत ना, असं का सांगतो काय? अरे तू रूम मध्ये जायची डेअरिंग व्हायना ना वरती काय. चल की सलीम. चल तो सिद्ध पाहिला. चला जा जा जा. हे खरंच आयुष्य पण माझ्या ठसायला लागले. पाचोळा सैरा वैराड
पान शांत आया मोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया अंधार चांदणे हाले आकार तर आलोय भूत बंगल्यात आम्ही. सगळ्यांना टाचावलाय बाहेर पर्यंत गेलं पब्लिक. माणसं डायरेक्ट पळून जातात, हार्ट अटॅकने मारतात. डायरेक्ट रस्त्यावरती पब्लिक, सगळं पब्लिक रस्त्यावरती. ए दगडे उडून लागतील इकडं. चल ये ना, आतमध्ये जायचंय. अरे मला वाटलं एवढंच आहे. अरे नाही, चल आतमध्ये जाऊ. नाही बा झालं चल. का रे? का रे तर भावनो सगळ्यांच्या फाटली आहे. आमचे मस्करी काचा चिडीचा आहे. तर भावनो आत्ता आतमध्ये गेलतो मी, थोडीशी मस्करी केली पोरांबरं. तर आता खरं सांगतो, सगळी पोरं जी आली बाहेर त्यांची एकाची पण डेअरिंग होत नाही आता आतमध्ये जायची. तर खरं सांगतो, भयानक आहे, डेंजर आहे. असं कोणी यायचा प्रयत्न कोणाचा असेल किंवा कोणाच्या डोक्यात असेल, एकटं किंवा दोघं तिघं जण नाही, भरपूर पोरं घेऊन या, काही प्रॉब्लेम होणार नाही. हा थोडंसं म्हणजे हॉरर टाईप आहे, म्हणजे भयानकच आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला बोलतो आहे, माझ्या अख्खा अंगावरती काटा येतो आहे. मी जे तुम्हाला बोलतो आहे, जे शेअर करतो आहे, हे आता आम्ही 4-5 जण असल्यामुळं एवढं काय वाटलं नाही. तर भावांनो, तर मी चॅलेंज कंप्लीट केलं आहे, भूत बंगल्यात जाऊन आलो आहे. तर अजून काही चॅलेंज असेल माझ्यासाठी तर सांगा, तो सुद्धा कंप्लीट करेल. तर भावांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट. तर भावांनो, एवढी मोठी रिस्क घेतली तर प्लीज सपोर्ट मी. बाय बाय. थँक्यू भावांनो, तुमच्या सपोर्टमुळं आज मी तो चॅलेंज कंप्लीट केलाय. तर असा सपोर्ट तुम्ही पुढेही ठेवा माझ्यावरती. तर तुम्ही होते म्हणून मी तिथं होतो, तुम्ही नसते तर माझी डेअरिंग झालीच नसते तिथं जायची. हा, तर धन्यवाद अक्षय, गुगल, आनंद, साहिल, सिद्धू. तुम्हाला खरं सांगतो, फाटली तर माझी पण होती, पण तुम्ही होते म्हणून मी आजपर्यंत जाऊ शकलो. तर भाऊ कुत्रे बी यार धाम की बाबा, कुत्रे का भोकायल्यात काय माहिती भावांनो, लय कुत्रे भोकायला लागलेत, एवढायला लागलेत पार. तर मित्र म्हणतात येत चला, तर आम्ही निघतो इथनं. अशी काही कुत्रे वळली समजून जावा, काहीतरी तिथं अशुभ किंवा अशुभ मानणारे अशुभ मानतात, शुभ मानणारे शुभ मानतात, आणि कोण काय नाही मानणारे असे आम्ही इग्नोर करतो. इग्नोर करणारे पण असतात.